रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन आणि काशीपाडा ब संघाचा कॅप्टन आपण उपस्थिती नोंदवा. आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण पूर्ण करून घ्यायच्या आहेत. दोन बॅटर मैदानामध्ये पाठवा. यश फायटर मायखोप संघ आपले दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवून घ्या. दोन बॅट्समन पाठवा प्लीज. जास्त वेळ न दवडता. 3 षटकांचा सामना असेल आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन्ही संघ एकाच विभागातून, दोन्ही संघ एकाच गावामधून पुढे येताना आपण पाहतोय. एका बाजूला यश फायटर मायखोप आणि दुसऱ्या बाजूला साई दर्शन मायखोप या दोन संघांमधील बॅटल आपण पाहतोय. राकेशजी प्लीज काही करा, वेळ भरपूर जातोय. 3 षटकांचा फॉर्मॅट असेल. अंकित आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअरमध्ये या ठिकाणी बदल केला गेला. याआधी मीतला आपण पाहिलं होतं, ओपनिंगसाठी त्याला प्रमोट केलं होतं. आता त्याला डिमोट केलं गेलं आणि अजयने या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली अंकितच्या सोबतीने. चला स्पीडअप करा प्लीज. मायखोप संघ सातत्याने आम्ही अनाऊन्समेंट करतोय, कारण अजूनही आपल्याला डी पोल कंप्लीट करायचं आहे. जास्त वेळ दौडवू नका. आणि त्यानंतर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल. पंच पण दखल घ्या, थोडीशी घाई करायला लावा प्लेयर्सला. स्ट्राईक वरती अंकित आणि बॉलर स्ट्राईक वरती आपण पाहू शकता राकेशना. पहिलाच बॉल स्टंपच्या बाहेर. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. सुरुवात एक्स्ट्राच्या रूपाने होताना पाहायला मिळते. राकेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. अतिशय अनुभवी खेळाडू या टीम मधील. परंतु लेफ्टी बॅटर समोर आल्यानंतर जो धागा या ठिकाणी मागील काही सामन्यांपासून बांधला गेलाय, साधारणपणे रायटी बॅटर समोर ऑफ स्टंपच्या बाहेर ते चेंडू ठेवत आहेत. लेफ्टी बॅटर समोर आल्यानंतर त्या ठिकाणी रिदम प्राप्त करण्यासाठी थोडासा संघर्ष करायला लागलाय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळत आहेत. एकदा वेल या बॉलवरती सिंगलने धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. आता रायटी बॅटरला स्ट्रायकिंगवरती आपण पाहणार आहोत. आता मजा येईल. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये बॅटिंग करत असताना अजयला आपण पाहणार आहोत. समोर राकेश आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल चांगली रंगेल. कॉन्सेप्ट चांगला रंगेल मैदानामध्ये. ऑन साईडला या ठिकाणी खेळला जातो. एकदा वेल या बॉलवरती आणि एकेरीने धावसंख्या फलकावरती 4 वरती जाऊन पोहोचले. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती राकेश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी कडक आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चांगला स्ट्रोक आपण पाहिला लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. एक धाव येते. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर काशीपाडा ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी भेटून घ्यायचं आहे. आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करा. इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1ने वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 10 वरती जाऊन पोहोचलाय. राकेशच्या विरोधामध्ये जे एक्सपेक्टेशन आपण पाहिलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त धावा आतापर्यंत आल्यात. 11 धावा राकेशच्या विरोधामध्ये आल्यात. महागात पडलाय राकेश कर्णधाराला, कारण भरपूर धावा पहिल्या षटकामध्ये येताना आपण पाहते. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती सुद्धा फिनिश चांगलं हवं यश फायटर संघाला. आणि या फाईटमध्ये या ठिकाणी लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये टाकला गेलाय. अतिरिक्त चेंडूचा वापर या ठिकाणी केला गेला.
पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती लागली जाते. 13 या आकड्यावरती 13 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर काशी पाडब्ब आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण पूर्ण करून घ्या. घाई करा मित्रांनो. साई दर्शन मायकोप संघ भरपूर वेळ तुम्ही आतापर्यंत वाया घालवलाय आणि सातत्याने माईकमध्ये अनाऊन्समेंट करणं चुकीचं वाटतं, परंतु कुठेतरी ते अनाऊन्समेंट करणं गरजेचं आहे, कारण अजूनही आपल्याला डीप पूलमधील 7 सामने खेळवायचे आहेत. त्या दृष्टीने प्लीज घाई करा. एक धावेली या बॉलवरती सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 14. सागरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च झाल्यात इथून कव्हर करण्याचा प्रयत्न सागरला करावा लागणार आहे. स्ट्रायकिंगवरती अजय. महत्त्वपूर्ण म्हणजे जी पार्टनरशिप बिल्ड झाली ती तोडण्याचं काम करावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलंय. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 14 वरती थांबले. वेळ जास्त जातोय. प्लीज घाई करा मित्रांनो. धावसंख्या फलकावरती 14. गोलंदाजी मार्कवरती सागर. राऊंड द विकेटने क्रॅकिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगला झालाय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला अजयच्या माध्यमातून. धाव मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहू शकतायत. इथे सरळ डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट जाईल. विकेटची गरज होती आणि तो विकेट सागरने या ठिकाणी कंप्लीट करत असताना 14 वरती पहिला धक्का लागलाय. नवीन बॅटर स्वप्नील एसके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. रवींद्र माणिक प्रतिष्ठान तिगरे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर काशीपाडा ब संघाचा कर्णधार. आपण आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घ्या. प्लेइंग 11ची लिस्ट आपण सबमिट करून घ्या. नवीन बॅटर स्वप्नील मैदानामध्ये दाखल होतोय. वेलकम रतन पाटील, आपलं स्वागत आहे. मॅनेजमेंट गुरु म्हणायला हरकत नाही आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नीलसाठी पहिलाच बॉल फ्लोर लेन्सचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव या बॉलवरती येईल. धावसंख्या फलकावरती 15. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या ओव्हरमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज सागरने केलाय. सेकंड ओव्हरमध्ये सागरचं षटक खूप महत्त्वाचं राहिलं. फुलटॉस काय जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अप्रतिम डेडिकेशन 99% त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक मुकेशचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती 15. 15 रन्स स्कोरकडे आपण पाहू शकताय. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती सागर. काय इम्पॅक्ट टाकतोय या मॅचमध्ये. 2 विकेट आतापर्यंत त्याने मिळवले गेलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 15. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पलटवार या ठिकाणी झालाय मैदानाच्या आतमध्ये. साई दर्शन मायकोप संघाच्या माध्यमातून फील्ड जास्त जाणार नाही याची नोंद घ्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही स्वप्नील आणि मैदानावरती आपण पाहतोय त्याच्या सोबतीनं ऋतिक आहे. स्वप्नील नाव मोठं आहे ऑन पेपर, आता ऑन फील्ड काम सुद्धा मोठं करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मुकेशला आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मुकेशचा जो दर्जा आहे ना तो आपण पाहिला आहे प्रत्येकाने, आणि त्याच गोलंदाजाला इन्व्हिटेशन दिले गेले गोलंदाजीसाठी कर्णधाराने. स्ट्रायकिंगवरती स्वप्नीलला आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये त्याला इथून चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव मिळेल आणि या सिंगलने
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 16. 16 रन्स स्कोर कडे लागले गेलेत. मुकेशला पण पाहतोय, मुकेशच्या विरोधामध्ये सिंगल येताना आपण पाहतोय मुकेशच्या विरोधामध्ये आक्रमणाचं बिगुल वाजवावं लागणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठेतरी नक्कीच डिझर्व करतायत खऱ्या अर्थानं. 25च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. एक धाव मिळेल या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाले. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मुकेश गोलंदाजी मार्कवरती आहे. इतक्या सहजासहजी हा गोलंदाज तुम्हाला मोठे फटके खेळू देणार नाही. भरपूर मेहनत या प्रवासामध्ये त्याने घेतलंय, संघर्ष प्रचंड केलाय. एक धाव या चेंडूवरती बिलेल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन्स स्कोर काढते. शेवटचे 3 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपला अधिराज्य गाजवलाय गोलंदाज मुकेशने. इथे सुद्धा एकच धाव मिळेल. इथे सुद्धा सिंगलच मिळेल. एकोणीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे आता 2 बॉल. आता स्वप्नीलला चान्स घ्यावा लागणार आहे, रिस्क घ्यावी लागणार आहे येणारे 2 चेंडूंवरती. फुल टॉस क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय सागरच्या माध्यमातून. 2 धाव्यांचा कॉल आहे. दुसऱ्या धावेवरती विकेट गमावा लागणार आहे. स्वप्नीलला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला काशीपाडा ब. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. शेवटचा बॉल मुकेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 20 धावा फलकावरती लागला जात आहेत. शेवटचा बॉल. लिफ्टी बॅटर अर्थातच अजित यांना आपण पाहतोय. 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत. 21 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात आणि 22 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले टॉससाठी. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला टॉससाठी या. टॉस केला जाईल. प्रत्येकची आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्या शुभाशी करूया टॉस. काशीपाडा ब संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय देखील घेतलाय. चला दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे 3 षटकांमध्ये. चा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल फुल टॉस. खराब क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. ग्रेट स्टार्ट. जबरदस्त प्रयत्न अप्रतिम होते परंतु पहिल्या क्षणाला या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय खराब क्षेत्ररक्षण झालं. आता विजयासाठी 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. फुल टॉस दिला. वेग चांगला होता आणि वेगेचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतला. राकेशच्या बॅटमधून हा चौकार आला. आता विजयासाठी आपण पाहतोय 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये
18 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेतलेली नाहीये. आलाय डॉट बॉल. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक झालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. 16 बॉल 18ची गरज. हलक्या शताने या ठिकाणी खेळलं होतं. एक धाव मिळते या बॉलवरती. एकेरी होती संतुष्ट लागणार. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 5 वरती. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम साई दर्शन मायकोप संघाला, यश फायटर मायकोप टीमला, त्या 22 धावा समोरच्या टीमला या ठिकाणी नो बॉल एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय, परंतु या बॉलवरती क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लिअर करतोय स्टंपला. गॉन. सहा धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. विजयासाठी इथून आपण पाहू शकतायत 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर मुकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जो एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक परिपक्व खेळाडू आहे. 4 बॉल झालेत. 5वा बॉल अजयच्या या ओव्हरमधील. एक धाव या चेंडूवरती येईल. 7 धावा स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपण पाहणार आहोत. विजयासाठी 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश आहेत स्ट्रायकिंगवरती, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. इथे सुद्धा सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षमास्वी 8 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये. जास्त टीम मिटिंग करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा सामना 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला रवींद्र पाटील प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला काशीपाडा ब. दुसरं षटक हाताळण्याकरिता अजित यांना पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 16ची गरज. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती. पण डेड बॉल असेल का? यस, डेड बॉल आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 14ची गरज आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. एक्स्ट्रा रन जोडले जाईल. आता 12 बॉल 13ची गरज. रन बॉल इक्वेशन पासून दूर नाहीये साई दर्शन मायकोप संघ. एक धाव मिळते या बॉलवरती. 11 बॉलमध्ये 12ची आवश्यकता. पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं आहे. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला काशीपाडा ब. एका बाजूला रतन अँड कंपनी फाईट करेल काशीपाडा ब संघासमोर. फुल टॉस होता. फुल टॉस वरती डिपॉझिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज मुकेशने. त्यातला रिझल्ट चांगला मिळालेला नाहीये. सक्सेस भेटलेली नाही या बॉलवरती. सॉफ्ट हँडने खेळला जातोय. बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मिळते या बॉलवरती. 2 चेंडूंचं केलं मैदानामध्ये. 3 चेंडूंचं केलं मैदानामध्ये झालंय. धावसंख्या फलकावरती 14.
शफल होऊन चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला होता. फुल लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरीने धावसंख्या फलकावरती 15 वरती जाऊन पोहोचले. क्षमस्वी 12 वरती जाऊन पोहोचले. क्षमस्वी 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मुकेशने सॉफ्ट हँड त्या ठिकाणी खेळलं होतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगली गोलंदाजी अजित यांची आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल शेवटचा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती धाव घेण्याचा मानस दाखवलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सची आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येताना पाहायला मिळाली धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. चला जास्त टीम मीटिंग करू नका. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 8 धावींची गरज आहे. 6 बॉल रिमाइनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. यश फायटर मायखोप संघ घाई करा. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता. मुकेश आणि राकेश ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा फलकावरती लागल्या. 6 चेंडूंमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत आणि या क्रिटिकल सिच्युएशनला योगेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. राकेश सारखा एक फिंच हिटर, हेवी स्लॉक हिटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल परिपूर्ण केलंय. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. 5-7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. योगेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि फुलटॉस वरती चौकार. जबरदस्त स्ट्रोक. निर्णायक क्षणाला निर्णायक फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल स्ट्रोक अप्रतिम. प्रेझेन्स ऑफ माइंड बॅटरचं कडक होतं त्या ठिकाणी. 19 फलकावरती लागल्या जात आहेत. आता 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, वेळ भरपूर जातोय. अंतिम 4 मध्ये पोहोचण्याकरिता संघर्षाची लढाई, अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये लढत असताना एका बाजूला साई दर्शन मायखोप आणि दुसऱ्या बाजूला यश फायटर मायखोप या दोन टीम मधील बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लोज फाईट अजूनही सामना केलेला नाही. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज. योगेशला इथून कन्सिस्टन्सी दाखवावी लागणार आहे. इथे फील्ड झालेला नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण झालाय आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलंय 20. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये बनवायच्या 2. इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 22 धावांचा पाठलाग करायचा होता. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. एकाच पूलमधून येताना पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचण्याकरिता हेच 2 संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाले. साई दर्शन मायखोप आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत यश फायटर मायखोप. चांगली रायव्हलरी या 2 संघांमध्ये. आता या रायव्हलरी मध्ये कोणता संघ पुढे येईल? स्पीडअप करा, काही करा मित्रांनो प्लीज. स्कोर इज लेवल. आता 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी एका धावीची आवश्यकता. एखादा डॉट बॉल या मॅचमध्ये यश फायटर मायखोप संघाला आत्मविश्वास देऊन जाईल. 2 चेंडूंमध्ये एका धावीची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये एका धावीची गरज आहे. कोणतरी मार्कवरती योगेश दाखल झालाय आणि विजयाची धाव मुकेशच्या बॅटमधून येते. टेक्निक चांगली पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स साई दर्शन मायखोप संघ आणि यश फायटर मायखोप संघाचा या ठिकाणी पराभव झालाय. मॅन ऑफ द मॅच सागर. पण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काशीवाडा संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान
काशीपाडा बी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय.